पोपट पवार साहेब यांच्याही हस्ते आपण प्रतिमा पूजन करत आहोत। महाराष्ट्राचे अखंड भारताचे कुलदैवत छत्रपती शिवाजी महाराज तथागत गौतम बुद्ध यांच्या प्रेरणेने पूर्ण देशाला पावन करणारे महामानव बोधिसत्व ज्ञानाचे पूजक ज्ञानाचे स्रोत बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वारी महात्मा ज्योतिबा फुले आणि सर्व आदिवासी बांधवांचे प्रेरक ज्यांच्यामुळे आपण 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन साजरा करतो असे भगवान बिरसा मुंडा आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे त्याचबरोबर त्यांचे साथीदार क्रांतिकारक राया ठाकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार घालून कार्यक्रमाची सुरुवात आपण केलेली आहे। सर्वांनी या कार्यक्रमात राहुल गावंडे, बारकू खोडके, विशाल पत्वे, प्रकाश खोडके, अभिजित मेंगळ, रोहन गावंडे, नारायण गावंडे, सागर गावंडे, राजेंद्र गावंडे, वाडीबा पत्वे या सर्वांच्या आयोजनाने कार्यक्रमाला खरी रंगत येते असे हे सर्वच राया ठाकर फाउंडेशन सावरगावचे अधिकारी पदाधिकारी यांच्या हस्ते तसेच ज्येष्ठ नागरिक गावचे प्रथम नागरिक चेअरमन सरपंच यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून कार्यक्रमाची आपण सुरुवात केलेली आहे। बऱ्याच वर्षापासून दर साली हा कार्यक्रम मोठ्या उत्साहामध्ये पार पडतो। खरं तर आद्य क्रांतिकारी राघोजी भांगरे, राया ठाकर यांचा ज्वलंत इतिहास उघडण्याचं काम स्वर्गीय मधुकररावजी पिचड साहेबांनी केलं। त्याच्यानंतर 2 मेला राघोजी भांगरेंना ठाणे कारागृहामध्ये फासावर लटकवण्यात आलं। तिथून पुढे खरं तर राघोजी भांगरे असतील, आद्य क्रांतिकारक राया ठाकर असतील यांची जयंती दरवर्षी अकोले तालुक्यामध्ये अतिशय दिमागदार सोहळ्यामध्ये संपन्न होते। ज्या क्रांतिकारकांनी आपल्या भूमीसाठी स्वतःचं रक्त अर्पण केलं त्यांना मानवंदना देण्यासाठी खरं तर अवघा समाज एक होतो आणि 9 तारखेला एकत्र येऊन वेगवेगळे कार्यक्रम घेऊन आपला आदिवासी राया फाउंडेशन सावरगावपाड यांच्या वतीनं व सावरगावपाड ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमानं जागतिक आदिवासी दिनाचं आयोजन या ठिकाणी करण्यात आले। निश्चितप्रमाणे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी अतिशय थाटामाटात आदिवासी दिनाचं आयोजन या राया
आयकर फाउंडेशनच्या वतीनं केलं जातं. मी प्रथमतः त्यांचं सर्व ग्रामस्थांच्या वतीनं हार्दिक आभार व्यक्त करतो. निश्चित या ठिकाणी राया ठाकूर संघटनेचं हे जे काही आदिवासीसाठी जे काही कार्यक्रम राबवला जातो ते आदिवासी आज एकत्र झाले आणि जागतिक आदिवासी दिन आज साजरा होतोय ही फार मोठी आनंदाची बातमी आहे. आणि मित्रांनो, ह्या क्रांतिकारकांनी तुम्हाला खऱ्या अर्थानं फार मोठ्या स्थानावर न्यायचं ठरवलंय आणि आता तुम्ही इथून पुढे अजून तुम्ही जे कष्टकरी होते तसे आता तुम्ही आमच्या बरोबर सगळे आम्ही तुमच्या बरोबर असतो. मी आपल्या गावच्या वतीनं मी या जागतिक दिनानिमित्त सर्वांचे आलेल्या सर्व ग्रामस्थांचे, ग्रामपंचायतीचे, सोसायटीचे आणि गावातली जे गोरगरीब जनता या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित आहे. आणि राघोजी भांगरेंनी आणि राया ठाकूर यांनी समाजासाठी जे आपलं योगदान दिलं त्यांचे खऱ्या अर्थानं आभार मानण्याजोगे नाही. त्यांनी स्वतःचं रक्त दिलंय, बलिदान केलेले या आदिवासींसाठी. आणि या दोन्ही नेत्यांना तसेच या देशामध्ये तुम्हाला खऱ्या अर्थानं घटनेच्या आधारे बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा काही एक बांधिलकी पत्करून प्रत्येकाला अधिकार दिलेले. शिवाजी महाराजांनी जसे आपल्या सर्वांसाठी जे काही राज्य चालवलं जनतेच्या सुखासाठी, रयतेच्या सुखासाठी, हा त्यांनी या ठिकाणी बलिदान केलेले जे क्रांतिकारक आहे त्यांना मी सर्वांच्या वतीनं अभिवादन करतो. गावंडे आपल्या देशात आदिवासींचा स्थायिक आहे आणि सर्व आपण सगळी गुणागोविंदाने एकमेकांना साथ करत पुढे प्रगती पथावर जात आहेत. या सर्वांना मी माझ्या गावच्या वतीनं, माझ्या स्वतःच्या वतीनं आदिवासी दिनानिमित्त सर्व आदिवासी बांधवांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. आजचा जागतिक आदिवासी दिन हा सर्व जगामध्ये, सर्व देशामध्ये साजरा केला जातो. या लोकांची एक विशिष्ट अशी संस्कृती आहे, चालीरीती आहे, रिवाज आहे आणि यांचं जतन झालं पाहिजे. मानवी हक्क या संदर्भामध्ये हे लोक आणखी पुढे आले पाहिजेत. त्यांच्या शिक्षणविषयक समस्या आहेत, आरोग्यविषयक समस्या आहेत आणि त्या दृष्टिकोनातून अधिक जास्तीचे प्रयत्न होणं गरजेचं आहे. मी या आजच्या जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित असलेल्या आदिवासी लोकांचं जे नेतृत्व आहे या नेतृत्वाला विनंती करेन की हा समाज आणखी पुढे शिक्षणाच्या बाबतीत, आरोग्याच्या बाबतीत आणि या बाबतीमध्ये यांनी आणखी प्रयत्न केले पाहिजे. या लोकांची मुलं शिकली पाहिजे, त्यांचं आरोग्य चांगलं राहिलं पाहिजे आणि म्हणून शासनाच्या ज्या काही योजना असतील या योजनांच्या संदर्भाने अधिक चांगलं भरीव कार्य या लोकांच्या हातून व्हावं अशी अपेक्षा ठेवून मी माझे 2 शब्द संपवतो. थोर पुरुष छत्रपती शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर, शाहू महाराज, महात्मा फुले, धरतीपुत्र बिरसा मुंडा, क्रांतिकारक राया ठाकर, आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे या सर्वांना नमन करून आजच्या दिनानिमित्त सर्व आदिवासी बांधवांना हार्दिक शुभेच्छा देतो. आपल्या गावातील सर्व आदिवासी समाजाचे मित्रमंडळ, रामा पथवे, रामभाऊ कातोरे या सर्वांनी हा जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे या कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल सर्वांना धन्यवाद देतो. आणि आजच्या जागतिक आदिवासी दिनानिमित्त आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि थांबतो. आपण महान विभूतींचा सन्मान करतो, आठवणींना जागृत करतो. त्यामध्ये भारताचे आराध्य दैवत, कुलदैवत छत्रपती शिवाजी महाराज, स्वराज्य रक्षक संभाजी महाराज, तथागत गौतम बुद्ध ज्यांची प्रेरणा घेऊन देशाचं संविधानाचे शिल्पकार, महामानव, बोधिसत्व
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, लोककल्याणकारी राजा राजश्री शाहू महाराज, शिक्षणाचे कैवारी महात्मा ज्योतिबा फुले, स्वातंत्र्य लढ्यामध्ये अगदी प्राणाची आहुती ज्यांनी दिली असे आद्य क्रांतीवीर राघोजी भांगरे, त्याचबरोबर उलगुलान म्हणजेच खूप मोठा संघर्ष, जगभरातील संघर्ष ज्यांनी सुरू केला आदिवासींच्या हक्कासाठी ते भगवान बिरसा मुंडा आणि राघोजी भांगरेंचे साथीदार राया ठाकर या सर्व महान विभूतींना विनम्र अभिवादन. सर्वांना आव्हान आहे की हा कोणताही राजकीय कार्यक्रम नाही आणि शुभेच्छा देतानाही कोणीही त्या प्रकारे शुभेच्छा दिलेल्या नाही. हा सर्वांचा कार्यक्रम आहे आणि म्हणून सर्वांनी उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवायची आहे. अगदी प्रत्येक आदिवासी बघतोय 9 ऑगस्टची वाट. यांचं आपल्या गावामध्ये आगमन झालेलं आहे. त्यांचं राया ठाकर फाउंडेशन सावरगाव पाट तसेच सर्व समाज बांधवांकडून हार्दिक हार्दिक स्वागत. खूप खूप धन्यवाद साहेब. आपण आलात, बाहेर आली. या उक्तीप्रमाणे सर्व आदिवासींचा खऱ्या अर्थाने अभिमान आणि स्वाभिमान आपण आहात. आपलाही सन्मान राया ठाकरे फाउंडेशन सावरगाव पाट ग्रुपतर्फे युवा मंचातर्फे करण्यात येत आहे. आदिवासी सम्राट विद्यमान आमदार डॉक्टर किरणजी लहामटे साहेब आपलं सावरगाव पाटमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. आपले पाय आमच्या मंचाला लागले, आम्ही कृतकृत्य झालो साहेब. असंच लक्ष आमच्याकडे आयुष्यभर असू द्या. अशिक्षित गरीब जरी असलो आम्ही, निसर्गदेव आमच्या प्रत्येक मनी, माणुसकीचे नाते जपतो आम्ही, भेदभाव ना आमच्या ध्यानी. आम्ही आदिवासी, आमचा अभिमान, आमचा स्वाभिमान. डॉक्टर किरणजी लहामटे साहेब आपले सावरगाव पाटमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत.
खडकी या गीतासाठी दिनकर बहुमध्ये यांनी अनाउन्समेंट केलेले आहे की मी प्रत्येक गीताला 100 रुपये देतो.